नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय जोहार ना. परत एकदा तुमच्या सगळ्यांचा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. तर आज आपल्याला जायचं आहे आपल्या गाडीचा थोडाफार मॉडिफिकेशन कराय. इकडे आपली गाडी धक्क्याचे गोटाला बोंगळवून ठेवलेला आहे. चला आता आपले पण लहान गाडीवरची कापड काढायला लागू ना, मॉडिफिकेशन करायला जाया निघू ना. मंगा मी पण लागलो गाडीवरची कापड काढाया ना. गाडी म्हणजे बोंगळवून ठेवशील तरी एवढा वेळ धूल उडून रह ना, अख्खा धुली लाच गाडी होऊन रह मर यांना ना. कसा बोंगळवून ठेवशील तरी कोडाक वेळ धूल उडून रह गाडीवर. असा वाटत का म्हणजे एखाद वरी झाला हवा, गाडीला कोणा हात नाही लावेल हवा. आज आपल्याला आपले टाकेला यमाहाचा लोगो पण लावायचा. हा पण लोगो हा ते मित्रांना मागविला तर त्याचे घर आहेत. आपल्याला त्याचे घरा जायला लागेल लोगो लावायला. दुसरा मॉडिफिकेशन म्हणजे आपल्या गाडीला आज मूस लावायचा आहे. या ह्या वेलचणीचे पायपाखाल कापून ना बनविला आहे. यांना गॅसवर बनवेल तर आखा पेटवून ना सरळ करून ना बनविला आहे. चला पण गाडीला लाग का नाही ते नाही माहित आहे. चला तर बरं आपले पण आता लगेच निघू. जास्ती खोटी करून हो काय फायदा नाही मिळत. पेट्रोल पंपवर आलो ना, सकाळचा टाइम होता ना, तर मग गाडीला थोडाफार नाश्ता करवला ना, मग निघालो. मित्राचे आलो तर मित्रांनो सकाळीच गाडी खोलून टाकेल होता ना. शिनी हातोडी घेऊन ना घे ठोक करायला गेलो होता. ये नागा लोगो लोगो म्हणजे R15 V4 च मागवेला. कसा म्हणजे लावलं तर 3D मध्ये दिसलं पाहिजे तसा त्याचे करताना R15 V4 च मागवलं. मंगा काय सत्ती रोटी ना बरं कॅची खोटी. तसा आम्ही लगेच लोगो लावाय सुरुवात केली. एक एकून लावला ना, मग दुसरे कोण लावाय चालू केला. लोगो लावून झालं तसा चला बरं आता गाडीला मूस लावू. याला विंगलेट सांगत रे, पण मी गावठी भाषेत मध्ये मूस सांगत असा. तर चला बरं लावून पाहू. लावून पाहिला तर लागच नाही. कसा सांगू त्या रे मी घरा एक्सुप्लेट खाल कसा खो कापेल ना, त्याचे करताना लागच नाही. मंगा भाईने ग्लेंडर खाल सरका करायला आलो होता त्या मी वाकडा कापेल त्या यांना का जॅमतॅम ग्लेंडर खाल कापून कापून ना बसवलाय ना. आता आपल्याला फक्त याला कार्बन रॅप करून ना फिटिंग करायचं आहे बस. मंगा काय भाईनी विंगलेट खोलला ना, लगेच रॅप मारायला सुरुवातच केली. फायनली 10-15 मिनिटात आपले विंगलेटला रॅप मारून ना झाला. आता फक्त फिटिंग करायचा राहिला आहे बस. चला आता लगेच जाणार फिटिंग हो करू. मंगा काय लागला ना भाई पण फिटिंग करायला. बरं पाहू ना फिटिंग झाल्यावर कसा गाडीचा लुक दिस. A few moments later. या ना फायनली आपल्या गाडीला विंगलेट लावून झालाय ना. बरं तुम्ही हो सांगा कमेंट मध्ये कशी आता गाडी दिस. चला बरं आपले पण आता जरा गाडी धवू फार मलकटेल अशी आहे. विंगलेट लावून झालं तसा बरं आता गाडी जरा धव धूल फार उडील आहे. मस्त बरं चमकव जरा. आपली पण मस्त आता गाडी झाली आहे धवून. याला कोण रे सांगेल का या वेलचणीचे पायपाखाल बनवेल हवा असा रॅप केलाय त्यांना ना, थोडा पण समज नाही. चला बरं मित्र आता जाऊन बरं मला पण घरा जाया निघालो होता यो सडकत मध्येच. तुला समजणार सडकत हिंडा या जोरात रचतो तर विरवतो ना तुला मी. काय सांगस विरव तू. तुझे वाटत मी आलो, माझे वाटत तू आला. दोघांची हो चुकी आहे. जा गपचूप. ना विरवायची बात नको करू ना, तर पाहायला लिपटू ना, तर कोणाक तडफडत तिंडास राग नको आणू. जा तुमची गपचूप ना, तर धावून ना तर गाडी टाकून पळशील. मी माझे वाटेला जाय, तू तुझ्या वाटेला जा गपचूप. चला मित्र आता जाऊन मालो घरा. मला सापानी झगडला तर काय